नमस्कार. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार. ओके, ठीक आहे. सगळ्यांचं स्वागत. अमोलजी, कॉन्फ्लिक्टजी, किरणजी, नीरजजी, अश्विनीजी, सचिनजी, सगळ्यांचं स्वागत. विशाखाजी, प्रियंकाजी. क्लासला सुरू करायच्या आधी काही गोष्टी आपण इथं टायटलमध्ये बघितल्या असतील की आयोगाचे संदिग्ध काही प्रश्न आहेत आणि त्यावरती आयोगानं ॲन्सर की पण तेवढ्याच कॉन्फिडंटनी दिलेलं आहे. एकही प्रश्न त्यांनी पहिल्या कीमध्ये असा दाखवलेला नाही. ठीक आहे, सगळ्या प्रश्नांची त्यांनी ॲन्सर्स दाखवले. ठीक आहे, आता यामध्ये काही असेही प्रश्न आहेत जे आपल्या सर्वांचे बरोबर आहेत, सर्वांचे बरोबर आहे, पण आयोगानं त्याचं उत्तर चुकीचं दिलं आहे. ठीक आहे, ते सगळे प्रश्न आपण बघू. ते पोचायला पाहिजे आयोगापर्यंत, हा व्हिडिओ पोचायला पाहिजे. ठीक आहे, यापर्यंत आपण याला जे आहे ते त्याच्यामध्ये काही गोष्टी बघणार आहोत. तर सुरू करूया विदाऊट वेस्टिंग टाईम. सगळ्यांचं स्वागत आहे. ठीक आहे, सर्वांनी आपापला स्कोअर सांगू शकता. त्यावरून एक निश्चित आकडा आपल्यापर्यंत आणि मागील ॲन्सर की कट ऑफ आहे मागचा, त्याच्यावरून आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते काढणार आहोत. ठीक आहे, हां. तर या ठिकाणी अशा प्रकारचा तुम्ही हे करू शकता, हरकतीचा नमुना तुम्ही तयार करू शकता की उमेदवारांनी हरकती पाठवताना खालील सूचनांचं काटेकोरपणे पालन त्याच्यामध्ये करायचं आहे की ते विचारात घेतल्या जाणार नाहीतर हरकत. तर या ठिकाणी तुम्ही ही वेबसाईटवरून जे डाउनलोड करू शकता नमुना. त्यानंतर हरकत घ्यावायचा प्रत्येक जो प्रश्न आहे आणि उत्तर हे स्वतंत्र त्याच्यासाठी पृष्ठ तुम्हाला वापरायचं आहे आणि दिलेल्या जागेतच थोडक्यात तुम्हाला ते हे टाकायचं आणि अचूकपणे नमूद करायचं आहे. बाकी या ठिकाणी परीक्षेचं नाव, उमेदवाराचं नाव, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकू शकतो आणि तुमचा संच वगैरे या ठिकाणी टाकायचं हे तुम्हाला माहिती आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला नेमक्या 100 शब्दामध्ये सांगायचं आहे. तर काही विद्यार्थ्यांना आयोगाच्या उत्तर तारखेमधील उत्तरासंबंधात जर काही आक्षेप असते ते आक्षेप तुम्ही पाठवू शकता. 14 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. या लास्ट डेटपर्यंत तुमची हरकत जी आहे ती आयोग लक्षात घेईल. ठीक आहे, 48, 41, ठीक आहे, 40. तर जे 45+ आहेत बेसिकली ते सगळे PSIसाठी क्वालिफाय आहेत. फेमेल असेल तर दोन्ही परीक्षांसाठी. ठीक आहे, त्यानंतर ज्या मुलांना 55 मार्क आहेत, 50 मार्क आहेत, 45 मार्क आहेत, त्यांचं कसं. तर 40+ ज्यांचे आहे 45पर्यंत ते विद्यार्थी यामध्ये सेफ आहेत. ठीक आहे, त्या गोष्टी मी सांगणार नाही. मी तुम्हाला डायरेक्ट कट ऑफ दाखवतो मागच्या वर्षीचे काही. बाकी आपण काही संदिग्ध प्रश्न या ठिकाणी विचारात घेणार आहोत. पूर्ण पेपर चालणार आहोत. ठीक आहे, बेसिकली. ओके, येस. ठीक आहे, ते सांगतो मी तुम्हाला. इथं एक प्रश्न होता बघा पेपरमध्ये तुमच्या. लोहाच्या प्रमाणावरून लोहाचे 4 प्रकार पडतात. ठीक आहे, आता ह्या गोष्टी बेसिक गोष्टी आहेत. याचं उत्तर आयोग असं एवढं कसं काय चुकीचं देऊ शकतं. 4 प्रकार पडतात, त्यामध्ये मॅग्नेटाईट सगळ्यात सुपर एरा आहे ना. 72% मॅग्नेटाईटची क्षमता आहे. उच्च प्रतीचं आहे ते. अग्निजन्य रूपांतरित खडकामध्ये ते आढळतं आणि काळ्या रंगाचं असतं मॅग्नेटाईट. ह्या मॅग्नेटाईटला हे चुकीचं कसं देऊ शकतात. त्यांनी हिमेटाईट उत्तर दिलं आहे पेपरमध्ये. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याकडे पेपर आहे पूर्ण. ठीक आहे, पेपरला आपण नंतर बघू. पेपरला बघूनच घेऊ, कारण कसं आहे तुम्हाला मी काही ओवी सांगणार होतो ज्या विद्यार्थ्यांचा धीर खचलाय वगैरे, पण त्यांनी अजिबात काळजी करू नका. तुमच्यासाठी माझ्याकडे खूप चांगला हे आहे. ठीक आहे, ओके. तुम्हाला जे आहे एक सगळ्यात चांगला एक प्लॅन मी सांगतो. ठीक आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. पुढं काय करायचं हा तुमचा प्रश्न मनात असेलच, पण त्याची तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो काय करायचं नेमकं. ओके, एक सेकंड थांबा फक्त. प्रश्न बघूया. सुरुवातीपासून बघितलं तर आपल्याला फारच चांगलं होईल, कारण एक आपल्याला आयडिया येऊन जाते याच्या माध्यमातून. ठीक आहे, ते तुम्ही बघू शकता. हा प्रश्न होता. हा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. 72% या ठिकाणी मॅग्नेटाईटची कॅपॅसिटी, पण उत्तर काहीतरी आपल्याला वेगळंच दिसतं पेपरमध्ये. तर बघू शकता तुम्ही हा प्रश्न पूर्णतः सेकंड कीमध्ये बरोबर येईल. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी एक प्रश्न होता. कुठं गेला तो, एक सेकंड थांबा. सुरुवातीपासून बघू. हा वाला प्रश्न 1820 कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्त्यामध्ये सुरू केली. हे खूप जणांनी याचं उत्तर हे गेस केलं होतं, पण ॲक्च्युअली उत्तर काय आहे तर हे आहे कलकत्ता फिमेल ज्युवेनियल सोसायटी. ओके, हे उत्तर आयोगाने या प्रश्नाचं दिलेलं आहे. ठीक आहे,
यस, मॅग्नेटाईट आन्सर पाहिजे. त्यानंतर हे प्रश्न तर सोपेच होते, जसं की हे भारतातील वहाबी आंदोलनाचं केंद्र पटना. त्यानंतर पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी कोणत्या व्यक्तींचं सहकार्य घेतलेलं होतं. तर या ठिकाणी हा प्रश्न पण बऱ्याच जणांनी बरोबर सोडवलेला आहे. याचं उत्तर पण तुम्हाला बेसिक गोष्टी याच्यानुसार आपल्याला ते मिळालं. त्याचं उत्तर आयोगाचं जे आहे ते आपण बघूया एकदा. ठीक आहे. बाकी परमवीर चक्रसारखे प्रश्न पेपरमध्ये होते, जे प्रश्न खूपच आपल्याला हे करतात. ठीक आहे, तुम्हाला तो प्रश्न होता. आता एवढं कोण लक्षात ठेवतं सांगा. यस, बघूया आपण ते सगळेच प्रश्न लक्षात घेणार आहोत, काळजी करू नका. या प्रश्नाचं उत्तर 2 दिलं आहे. याचं उत्तर तुम्ही केलं असेल. पुण्यासंबंधी 2 नाही. ठीक आहे, पुण्यासंबंधीचा हा प्रश्न होता. 1 उत्तर दिलं याचं. ठीक आहे, याचं उत्तर अ ब क दिलं, जे की सगळ्यांनी आपण बरोबर केलं होतं. हा ऑप्शन याच्यामध्ये येणार नाही, बाकी वरचे सगळे ऑप्शन येतील. ठीक आहे. त्यानंतर आपण भूगोलाकडे पहिल्यांदा जाऊ. भूगोलामध्ये महत्त्वाचे काही प्रश्न जे आपले चुकले, आपल्याकडे एक्सप्लानेशन आहे. पेमेंट बँकवाला तो क्वेश्चन होता, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, फक्त थोडंसं आहे ना, टेक्निकली मला हे हँडओव्हर करायला 2-3 गोष्टी जात आहेत. 1 सेकंड थांबा. हा पेमेंट बँकेचा प्रश्न होता. पेमेंट बँकेची मुख्य उद्दिष्टे रिकामी जागा ही आहेत. योग्य वाक्य निवडा. प्रति व्यक्ती रुपये 1 लाखपर्यंत ठेवी स्वीकारणे. ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी. ATM कार्ड देण्यास परवानगी. कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. हा प्रश्न चुकीचा प्रश्न आहे, कारण तुम्ही पुस्तकामध्ये जर वाचलं असेल तर तुम्हाला इथं वेगळंच काहीतरी दिसतं. हा प्रश्न डी सेट माझा असल्यामुळं याच्यामध्ये हा 98 नंबरचा प्रश्न होता. आयोगानं उत्तर दिलं याचं 1 की अ क ड बरोबर आहे. यामध्ये प्रति व्यक्ती 1 लाख रुपयेपर्यंत ठेवी स्वीकारणे. ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी त्यांनी घेतलेलं नाही आहे, पण हे मी तुम्हाला प्रूफसहित दाखवतो की हे उत्तर येतं. त्यानंतर डीमध्ये कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही, हे त्यांनी हे तर बरोबर आहे, बट या ठिकाणी याचं उत्तर असायला पाहिजे होतं अ ब क. आता हे एक्सप्लानेशन मी तुम्हाला दाखवतो. याचं उत्तर आहे 1, तसं आयोगाने दिल्या याच्यानुसार. पण तुम्हाला याचं उत्तर परफेक्ट नेमकं आपण जे वाचलेलं आहे पुस्तकामध्ये त्याच्यानुसार कसं होतं ते आपण बघू शकतो. 1 सेकंड थांबा फक्त. ओके, ह्या इथं बघा, पेमेंट बँकेसंबंधी जी समिती होती ती होती नचिकेत मोर समिती. या नचिकेत मोर समितीने 2014मध्ये एक अहवाल टाकला. या ठिकाणी बघा, पेमेंट बँक ही मर्यादित सेवा देणारी एक निचे बँक आहे. ओके, आणि ती केवळ ठेवी स्वीकारू शकते, पैसा साठवण क्षमता प्रदान करू शकते, मात्र कर्ज देऊ शकत नाही. त्यामुळं ATM डेबिट कार्डची सुविधा देऊ शकते, मात्र क्रेडिट कार्डाची नव्हे. काय म्हणता? ठीक आहे, यामुळं ATM आणि डेबिट कार्डची सुविधा हे देऊ शकते, पण क्रेडिट कार्डाची देऊ शकत नाही. हा क्वेश्चन तुम्हाला वाटत नाही का चुकीचा प्रश्न आहे? विचार करा. या ठिकाणी त्यांचा प्रश्न होता की पेमेंट बँकेची आम्हाला योग्य उद्दिष्ट सांगा. त्यांनी म्हटलं होतं प्रति व्यक्ती 1 लाख रुपयेपर्यंत ठेवी स्वीकारू शकते, ते आहे याच्यामध्ये, ते बरोबरच आहे. ATM व डेबिट कार्ड देण्याची परवानगी यांनी चुकीचं दिलं आहे आयोगाने. पण इथं बघू शकता ना तुम्ही, ATM व डेबिट कार्डची सुविधा ती देऊ शकते म्हटलेलं आहे, पण क्रेडिट कार्डाची नाही. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही. हां, त्यानंतर यांनी अजून म्हटलं की ड बरोबर आहे, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. ठीक आहे, तर छोटे बचत खाते, त्यानंतर बँका स्थापन करण्याचे वित्तीय समावेशन, याच्या खालच्या भागामध्ये ते दिलं आहे त्यांनी की कर्जासंबंधी पण आहे. आणि या ठिकाणी योग्य विधान आपल्याला निवडायचे होते. ATM कार्ड देण्यास परवानगी, या ठिकाणी अ ब ड हे उत्तर 4 असायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर ह्या चुकीचा प्रश्न आहे. त्यानंतर तुम्हाला हे पासेस तर माहीतच होते, त्याचं काही बरोबर त्याच्यात काही चुकीचं नव्हतं, त्यांनी सांगितलं ते बरोबरच आहे. झोजिला पास तुम्ही बघू शकता. त्यानंतर बारालाचा पास इथं आहे. त्यानंतर रोहतांग पास या भागात आहे. शिपकीला या भागामध्ये आहे. त्यानंतर इकडे आपण लानकला, पेनिसला, पेन्सिला, चांगला, ठीक आहे, हे आपल्याला दिसतात. या ठिकाणी नीती पास या भागामध्ये आहे, जो की खूप दक्षिणेला येतो. ठीक आहे, तर असा आपला क्रम लागत होता पेपरमध्ये. आणि हा पासेसवरती क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता, जो की इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये येतो. ठीक आहे, त्यानंतर हो, ते स्टार वॉरियर आपण ते आताच डिस्कस केलं. त्यानंतर या चोपण मृदेबद्दल प्रश्न होता, जो की बरोबर दिला गेलेला आहे. मी पण तुम्हाला सांगितलं होतं त्याचं उत्तर अरिड सॉईल हेच येईल. आपल्या भारतामध्ये अरिड प्रकारची जे मृदा आहे ती कुठं आढळते माहीत आहे का तुम्हाला? अरिड सॉईल ही या भागामध्ये आढळते, राजस्थानच्या. हे सलाईन मृदा असते. सलाईन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण जास्त असतं. आणि प्रश्न असा विचारला गेला होता. ठीक आहे, या ठिकाणी 1 सेकंड थांबा.
याच्यातच बघू आपण, आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये या ठिकाणीच बघू. तर प्रश्न त्या भूगोलामध्ये जावं लागेल. आता खूप म्हणजे हे होतं, सेट बदलले की प्रॉब्लेम होतो ॲक्च्युली. बाकी हे मोस्लेचा हे बरोबर दिलं त्यांनी, अणूचा क्रमांक. याचं उत्तर 2 ज्यांनी केलं होतं त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मोनेना प्रोटेस्टा फंजाय प्लांटी ॲनिमेलिया. याचं उत्तर हिमॅझॉइन आहे, जे की तुम्ही केलंच असेल. आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस हे काही लोकांनी चुकवलं गडबडीमध्ये, पण ट्रिपॅनोझोमा मी तुम्हाला 2-3 वेळा शिकवलेलं होतं. शेवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? तर हा थॅलोफाईटचा गट होता, जो की तुम्हाला ॲक्च्युली माहीतच होता. हे बरोबर आहे. मोझाईक आपण हे तुम्हाला सांगितलंच होतं. त्यानंतर जैविक शेती, भात शेतीसाठी खूप लोकांनी याचं रायझोबियम केलं, पण हे चुकीचं उत्तर ठरलं. नील हरित शेवाल, ब्लू ग्रीन अल्गी याचं उत्तर बरोबर आहे. त्या ठिकाणी याच्यावरती रिसेप्टर संबंधी हा पण प्रश्न आला होता. क याचं उत्तर दिलं आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टेफॅलोकोकस, मी तुम्हाला मागच्या आन्सर कीमध्ये माझ्या सांगितलं आहे ॲनालिसिसमध्ये, की आधी तयार केलेले एन्टेरोटॉक्झिन्स अंतर्ग्रहण केल्यामुळे स्टेफॅलोकोकस जे आहे खाद्य विषबाधा होते. त्यानंतर राष्ट्रीय सॅल्मोनेला फाज मी तुम्हाला सांगितलं होतं, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली, ते की बरोबर दिलेलं आहे त्यांनी. हा प्रश्न तुम्हाला माहीत आहे, याच्यातला फरक काढून तुम्हाला सचिन सरांनी शिकवलेलंच असेल. ठीक आहे. हा प्रश्न एक या ठिकाणी हे ठरला. तो प्रश्न आहे, पूर्णतः वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणूक मतदारामध्ये संख्येला लागलेली ओहोटीला कारणीभूत असल्याचं स्पष्टीकरण केलं जातं. या ठिकाणी याचं उत्तर आयोगाने दिलं आहे 4. ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. हा असा निष्कर्ष याच्यातून निघतो असं तर कुणाला वाटत नसेल, कारण मोस्टली सगळ्यांनी याचं उत्तर केलं आहे 3. ठीक आहे. तर ते खूप म्हणजे हा संदिग्ध प्रश्न ठरतो. हा एक संदिग्धमध्ये जाणार आहे. आयोगाने दिलं आहे 4, ॲक्च्युली उत्तर असं वाटतं 3 आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण गवताळाबद्दल जाणार आहोत. गवताळाबद्दल थर्ड सेट तुमच्या मागणीवरून आपण गवताळाकडे जातो आहे. ठीक आहे. आलाच गवताळा. जोपर्यंत ज्यांनी ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड केलं नसेल ते करू शकता. त्याची लिंक आपण इथंच प्रोव्हाइड करतो आहे तुम्हाला. सांगा बरं, ए सेटवाले भूगोल कुठं होतं तुमचं? खाली होतं की वर होतं? हे हिस्ट्री, त्यानंतर असेल भूगोल. बघूया, थांबा थोडे. हां, इथं आहे भूगोल आला, थांबा. ओके. या ठिकाणी हे बरोबर आहे, मध्य प्रदेश. त्यानंतर हा पण आपण करूनच घेतला आहे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. हा 2011च्या नुसार लोकसंख्येच्या घनतेच्या संबंधी हे 5 जिल्हे आहेत, ते बरोबर आहे. त्यानंतर हा प्रश्न चुकीचा आहे पूर्णतः, आणि त्याचं उत्तर आयोगाने एकदम कॉन्फिडेंटली दिलं आहे, ऑप्शन नंबर 1. ओके. तुम्ही याचं उत्तर सगळ्यांनी केलं असेल, काहीतरी संदिग्ध असं, पण याचं पण उत्तर आयोगाने दिलं आहे. ॲक्च्युली तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत, बेसिक गोष्टी आहे, की या ठिकाणी जेव्हा आपण याचा विचार करतो, ठीक आहे, लिंग गुणोत्तराचा, तुम्हाला माहीत आहे 2001ची लिंग गुणोत्तर किती होतं? 922 होतं स्त्री पुरुष. आणि 2000 या ठिकाणी आपण बघू शकतो की 2011 म्हणजे 929 आहे. ठीक आहे. तर मग हा प्रश्न जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी चुकीचा ठरतो. इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि याच्यामध्ये फरक येतो 0.7चा. ठीक आहे, 7चा फरक येतो, इथं तुम्ही बघू शकता. त्या 7च्या फरकाचा उत्तर जे आहे 2001 आणि 11च्या प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे? तर 9चा फरक आहे, असं या ठिकाणी उत्तर पाहिजे होतं, आणि ते चुकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न चुकीचा आहे, एकदम कॉन्फिडेंटली आयोगानं उत्तर दिलं आहे. आणि पुढच्या आन्सर कीमधील हा चुकायलाच पाहिजे क्वेश्चन, हा हॅशटॅग क्वेश्चन आहे. ठीक आहे. जरी तुमचं बरोबर आलं असेल, पण तो प्रश्न आपल्याला नाही सांगत तसा. त्यानंतर हा प्रश्न होता एक, कशेडी घाट, पोलादपूर, महाबळेश्वर. मी तुम्हाला सांगितलं पोलादपूर आणि खेडच्या दरम्यान कशेडी घाट आहे, हे तर चुकलं. मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही, तो पर्जन्य छायेच्या प्रदेशातला भाग आहे, त्यामुळं तो येतो. पहिलं विधान पण चुकीचं आहे. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखलं जातं, तर हे बरोबर आहे, कारण तिथचं उष्ण आणि कोरडं असं हवामान तुम्हाला दिसतं. ठीक आहे. काहीही उत्तर दिलेली आहेत, त्यामुळं खूप कन्फ्युजन आहे. हा प्रश्न झोपीतलाच होता, गोंदिया तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचं लोकसंख्येची घनता, हे तर 74 तुम्हाला सगळ्यांनाच माहिती होती. ठीक आहे. हां, ते बघू आपण, नाम यांच्याबद्दलचा पण प्रश्न. बाकी हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग उत्तर दिलं या प्रश्नाचं, आणि विद्यार्थी म्हणजे डोक्यावर हात ठेवतात की असं कसं करू शकतात. वेरूळ लेणी औरंगाबादला आहे, मान्य आहे, बरोबर आहे. चांभार लेणी पुण्याला आहे, नाही, हे नाशिकला आहे. ठीक आहे, ॲक्च्युली ठीक आहे, हे पण मान्य आहे, चुकीचं आहे, बरोबर दिलं. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण रायगड अमरावती जिल्ह्यामध्ये, हे चुकलं. गवताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. आता राष्ट्रीय उद्यान किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये? 6 राष्ट्रीय उद्यान आहे. एक संजय गांधी ठीक आहे, ते एक आहे. त्यानंतर मुंबईचं, त्यानंतर बोरीवलीचं, त्यानंतर दुसरं जे आहे ते पेंच आहे.
त्यानंतर आपलं हे होऊ शकलं नाही. ठीक आहे, आता व्यवस्थित आवाज येतोय वगैरे, एकदा चेक करतो. ठीक आहे, पुन्हा सुरू जे आहे ते व्हायला पाहिजे. ठीक आहे, झालं आहे सुरू आणि आवाज येत असेल आता व्यवस्थित. तुमची मानसिक जे काही विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे, ठीक आहे, ते बघून खूपच हे वाटलं. तुम्ही अजिबात हे करू नका. ठीक आहे, 1 सेकंड थांबा. आपण पूर्ण पेपर जो आहे त्यापेक्षाही महत्त्वाचं जे एक्सप्लानेशन आहे काही प्रश्नांचं ते बघणार आहोत. आणि तुमचे जे महत्त्वाचे काय डोक्यात विचार आहेत ते असे नसायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या, ते मी पाहिलं तुमचं. ठीक आहे, तुम्ही एकदमच याचं टेन्शन घेतलेलं आहे. तुम्हाला मी परफेक्ट याचं सांगतो की आता करायचं काय. ज्यांची निघाली नाही प्री, त्यानंतर आता पुढे काय करायचं, त्यांच्या सगळ्या ज्या आहे त्या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. 1 सेकंड थांबा फक्त. टेक्निकली मी ओके करतोय हे. हां, ठीक आहे. त्या ठिकाणी एक प्रश्न होता. यस, निराश होऊ नका, जागा आहेत अजून. ठीक आहे, अजून आपला प्रवास संपलेला नाही आहे. या पुढच्या परीक्षा कितीही हुशार व्यक्ती असला तरी आहे ना, तो परीक्षा देतो. ठीक आहे, तुम्ही निराश होऊ नका. तुम्हाला एक सुंदर अशी कविता सांगतो. ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयी यांची आहे. बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए, पाँव के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए, निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. हास्य रुदन में तूफानों में, अमर असंख्यक बलिदानों में, उद्यानों में वीरानों में, अपमानों में सम्मानों में, उन्नत मस्तक उभरा सीना, पीड़ाओं में पलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. उजियारे में अंधकार में, कल कछार में बीच धार में, घोर घृणा में पूत प्यार में, क्षणिक जीत में दीर्घ हार में, जीवन में शत शत आकर्षक अरमानों को दलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. सन्मुख फैला अमर देह पथ, प्रगति चिरंतन कैसा इतिहित, सुमश्म हर्षित कैसा श्रमशलत, असफल सफल समान मनोरथ, सब कुछ देकर कुछ ना मांगते, पावस बनकर ढलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. कुछ कांटों में सज्जिल जीवन, प्रखर प्यार में वच्छित यौवन, नीवरता से मुखरित मधुवन, पर हरती अर्पित अपना तन मन, जीवन को शत शत आहुति में जलना होगा, गलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. ठीक आहे, कदम मिलाकर चलना होगा. खूपच अशा सुंदर अशा ओवी. आणि यामधून तुम्ही काहीतरी शिकायचं आहे. क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही. ठीक आहे, तर यामध्ये हे जे आहे, एक हार एक विराम है, जीवन महासंग्राम है. एक परीक्षा, एक रिझल्ट तुमचं आयुष्य ठरवू शकतं असं तुम्ही समजू नका. तुमच्या आयुष्यामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या करून तुमचं पूर्ण ध्येय तुम्ही हे करू शकता. याच्यामधून तुम्ही शिकायचं आहे. तुम्हाला या आपल्या अपयशातूनच शिकायचं आहे. एक अपयश म्हणजे एक यशाची पायरी असते. लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं, तिल तिल मिटूंगा पर दया की भीख मैं लूंगा नहीं, वरदान मांगूंगा स्मृति सुहद प्रहरों के लिए, अपने खंडहरों के लिए, यह जान लो मैं विश्व की संपत्ति चाहता नहीं, वरदान मांगूंगा नहीं, क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही, वरदान मांगूंगा नहीं, जो मिलेगा म्हणजे आपल्याला संघर्ष करायचंच राहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न होता की हा तर पाहिला आपण अरिट सॉइलचा. हा आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त या दोघांची बायोस्टोरी तुम्हाला मी सांगतो. दोघंही मॅथमॅटिशियन आहेत, दोघांनी शून्यासोबत खेळलेलं आहे. ठीक आहे, तर ज्यांचे स्कोअर चांगले आहेत त्यांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन, आणि ज्यांचे नाही झालं आहे त्यांना पण मी सांगतो. ठीक आहे, मी तुम्हाला या दोघांची स्टोरी सांगतो. हे ब्रह्मगुप्त आणि आर्यभट्ट यांचा विषय नेमका काय झाला आपल्याकडून.
आता त्याचं उत्तर जे पहिलं त्यांनी दिलेलं आहे त्याच्याबद्दल बोलूया आपण. हे जे ब्रह्मगुप्त होते हे 1500 नाही तर 598 ते 668 मधला हा व्यक्ती आहे. प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ होता तो. आणि मध्य प्रदेशचा जो उज्जैन मध्य प्रदेशचा जो भाग होता त्या भागातला होता. त्याची एक अंतरिक्ष प्रयोगशाळा पण होती, म्हणजे तो त्या गोष्टीशी संबंधित आहे, अंतरिक्षाशी. आणि यानं काय केलेलं आहे ब्रह्मगुप्तानं, की ना गणितामध्ये शून्याचे वेगळे वेगळे जे अंक आहेत त्याचे वेगळे वेगळे त्यानं हे सांगितले. ठीक आहे, अल्जेब्रामध्ये हा पण होता, बीजगणिताचा संबंध याचा पण आहे. आणि तो त्यानं स्पष्टपणे त्याच्या एका एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे. त्यानं काय म्हटलं, AX - BY = C. ठीक आहे, म्हणजे 18वा अध्याय आहे त्याच्या एका पुस्तकामध्ये. पृथक बीजगणिताची संबंधित होता. त्याच्यामध्ये आर्यभट्टांनी जे म्हटलेलं आहे अनिर्धाय्य समीकरण, लिनियर इंटरमिडिएट इक्वेशन जे होतं, इक्वेशन ऑन द फॉर्म ऑफ AX - BY = C. तर हे बीजगणितला जे आहे त्याच्यावरती त्यानं चर्चा केलेली आहे. आणि त्यानं त्याचं पूर्ण नाव त्याच्यामध्ये त्या अध्ययनामध्ये कुट्टक असं सांगितलेलं होतं. तर हा जो होता तो होता ब्रह्मगुप्त. आणि आता दोघांमध्येही कन्फ्युजन आहे. आता हा आर्यभट्ट बघा, ठीक आहे, हा आर्यभट्ट 476 इसवी सन पूर्व इसवी सनातलेच आहेत. ठीक आहे, आणि 550 इसवी सनामधले हे खगोलशास्त्रज्ञ होते, गणितज्ञ होते आणि खगोलशास्त्राचे एक प्रणेते होते. त्यानंतर यांची पण एक याच्याशी संबंधित आहेत ते आपल्या बीजगणिताशी. यांनी आर्यभट्टीय ग्रंथामध्ये संख्या दर्शनासाठी काय दिलेलं आहे, भू, राम, ओके, अशा 2-3 शब्दांचा वापर केलेला आहे. आर्यभट्टांनी एका सूत्रामध्ये सर्व संख्या क्रमशः लावलेल्या होत्या. आणि जेव्हा क्रमशः संख्या लावल्या जातात तिथं पण अल्जेब्रा येतोच. ओके, त्यानंतर भारतीयांची ती दशमान पद्धती आहे. बाकी त्यांनी त्याच्यामध्ये त्या दशमान पद्धतीच्या बाबतीमध्ये बघितलं तर त्यांनी एक स्पष्टीकरण पण दिलेलं होतं. 1 म्हणजे अ, ई म्हणजे 100, उ म्हणजे 10,000, रू म्हणजे 1,00,000, अशा पद्धतीनं पूर्ण एक क्रोनॉलॉजी दिलेली आहे. तर ते आर्यभट्ट आणि टॉलेमी यांच्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळते आणि ते पण खगोलशास्त्र होते. आता हा क्वेश्चन जो आहे ज्यांनी दिलाय आर्यभट्ट किंवा ब्रह्मगुप्त, तर मला तर वाटतं दोघांचंही उत्तर बरोबर आहे. ते ऑप्शन तिथं 2 नसायला पाहिजे होते. दोनही व्यक्ती त्या प्रश्नांशी संबंधित आहेत, जी गोष्ट तिथं बोलली गेलेली आहे. ठीक आहे, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर मला नाही वाटत की हे चुकीचं ठरेल. जरी तुम्हाला कोणी चुकीचं म्हणतही असेल, इव्हन आयोगसुद्धा, तरी तुम्ही ते चुकीचं समजून घेऊ नका. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. बाकी या तापी पूर्णा खोऱ्याचा संबंध तुम्हाला माहीत आहे. गिरणा नदी सगळ्यात खाली येते, त्याच्यावर येते बोरी नदी. तर बोरी आणि गिरणा ज्यांना माहिती होती, बोरी वर येते, त्याच्या खाली गिरणा आहे. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आपला क्रम लागून जातो. तापी पूर्णा खोऱ्याचा हा क्रम होता. बाकी गवताळा ऑट्रमबद्दल आपण बोलत होतो. तुम्ही जर गेले औरंगाबाद विभागातले अभयारण्य बघा. औरंगाबाद विभागामध्ये गवताळा ऑट्रमगड नावाचं अभयारण्य आहे, नॉट राष्ट्रीय उद्यान. या गवताळा ऑट्रमगड या अभयारण्याची स्थापना 1986 मध्ये झाली. क्षेत्रफळ 280 चौरस किलोमीटर आहे. तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद हे अभयारण्य आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, राष्ट्रीय उद्यान. प्रश्न दाखवू तुम्हाला. ठीक आहे, प्रश्न बघूया आपण. आणि खूप इंटरेस्टिंग असं आपण हे घेणार आहोत क्वेश्चन पेपर आणि डिस्कशन. त्यामधून तुम्हाला खूप काही गोष्टी याच्यातून कळतील. ठीक आहे, या ठिकाणी तो प्रश्न बघूया आपण पुन्हा एकदा. गवताळा ऑट्रमवाळा तिथंच लाईन गेली होती नेमकी. ठीक आहे, म्हणजे काय आपल्याला खूप गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ज्या आहेत त्या फेस कराव्या लागतात. ठीक आहे, याचं उत्तर 7 आहे. हा कॅन्सल होणारा पाहिजे. आयोगानं खूपच कॉन्फिडेंटली याचं उत्तर 9 दिलेलं आहे, पण 7 उत्तर आहे, ते करून बघावं म्हणा त्यांना. ठीक आहे, बाकी हे तर माहिती आहे तुम्हाला. हा होता तो प्रश्न, इथपर्यंत आपण डिस्कस केला होता. पुढचा भाग आता आपण डिस्कस करू या ठिकाणी. ठीक आहे, 1 सेकंड थांबा. हां, आला पेन. तर इथं बघा, गवताळा राष्ट्रीय उद्यान म्हटलं आहे त्यांनी. ठीक आहे, आणि ते जळगाव जिल्ह्यात आहे, मान्य करतो, पण राष्ट्रीय उद्यान नाही आहे, ते अभयारण्य आहे. हा चुकीचा पर्याय आहे. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे, हे बरोबर आहे. चांभार लेणी पुण्यात आहे, हे चुकलेलं आहे. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण रायगडमध्ये आहे, हे पण चुकलेलं आहे. याचं फक्त अ बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, फक्त अ. आणि ज्यांनी म्हणतायत ते की अ आणि ड बरोबर आहे, तर हे उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे, हे उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ओके माझ्या ओके 24 पैकी 15 मुले होते, फक्त प्रेझेंट 9 ॲबसेंट होते. म्हणजे ॲबसेंटी पण खूप पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर हा प्रश्न सगळ्यांनीच केला, याच्याबद्दल डिस्कस करून काही विषय नाही. ठीक आहे, आपण काही त्या लेवलला विचार करायला इथं आलो नाही.
त्यानंतर हा प्रश्न आताच मी तुम्हाला सांगितला, काल पण डिस्कस केला होता, थळ नंतर कुंभारली, कुंभारली नंतर आंबा, आंबा नंतर आंबोली. आंबोली घाट कोणत्याच मॅपमध्ये ते दाखवत नाही, पण पुस्तकामध्ये त्याचं स्पष्ट वर्णन आहे. थळघाटानंतर कुंभारली, कुंभारलीनंतर आंबा आणि आंबोली. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न आताच आपण पाहिला, बोरीनंतर गिरणा येते. ज्या ठिकाणी बोरीनंतर गिरणा होती तीच या ठिकाणी उत्तर ठरतं. ठीक आहे. त्यानंतर हरित क्रांतीनंतर हे सर्वात जास्त उत्पादन दर्शवणारं प्रमुख अन्नधान्य पीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ते गहू आहे आणि आयोगानं पण उत्तर गहूच दिलेलं आहे. बाकी काही लोक याच्यात कन्फ्युज्ड होते. राष्ट्रीय रोजगार हमी कायदा नरेगामध्ये अधिनियमित झाला. तर अधिनियमित कधी झाला तो? सप्टेंबर 2005 आणि आयोगानं पण ते बरोबर उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. यस, ते ओमशंकरजी आपण डिस्कस केलं. खालीलपैकी कोणत्या केंद्र सरकारची थकीत देयता नाही? याचं उत्तर आयोगानं दिलं आहे विदेशी मदत. ओके, अर्थशास्त्राचा प्रश्न श्रीकांत सर तुमचा कंप्लीट करून घेतील. ठीक आहे. त्यानंतर 14 वित्त आयोगासंबंधी हा प्रश्न होता. वित्त आयोगासंबंधी हे जे अर्थशास्त्राचं तसंही आपलं व्हायचंच आहे, त्याचं उत्तर दिलं आहे महसूल व कर्ज व्यवस्थापन. याचं उत्तर बरोबर दिलं आहे आयोगानं आणि हे उत्तर बरोबर ठरतं. 14व्या वित्त आयोगानं राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कोणता पर्याय सुचवला? तर महसूल आणि कर्ज व्यवस्थापन. त्यानंतर भारत हा जगातील सर्वात मोठा कशाचा उत्पादक? हा क्वेश्चन ट्रेंडिंगवर होता. हा ट्विटरवरती ट्रेंडिंग हा प्रश्न, पण याच्यावरती ट्रेंडिंग करून काही ठरलं नाही. खूप ठिकाणी साखर असं दिलं आहे, खूप ठिकाणी लोह असं पण दिलेलं आहे, पण उत्तर आहे ताग. ओके, आयोगानं पण याचं उत्तर जे आहे ते मला तागच दिलेलं आहे. ठीक आहे, तागच उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर हा एक प्रश्न विचारला त्यांनी राष्ट्रीय स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाबाबत. या प्रश्नाचं उत्तर आयोगाने जे दिलेलं आहे ते 16.6 ते 26.2 असं दिलेलं आहे, जे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तेंडुलकर समितीवर प्रश्न विचारला 2011-12 आता तेंडुलकर समितीवर काय प्रश्न विचारतील ते? आता शिक्षण, आरोग्य या गोष्टी त्यांनी ॲड केल्या होत्या. आपल्या राष्ट्रीय याचं जे त्यांनी ते दारिद्र्याची टोपली होती अलग समितीने जी समोर आणली आपल्या, त्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य टाकलं, ते तेंडुलकर समितीने टाकलं. पण आपल्याला बाकी काही इन्फॉर्मेशन सापडत नाही ना. बाकी MRP वापरलं त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न हे दारिद्र्यासंबंधी काढण्यासाठी, ते पण आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला हे नव्हतं माहिती की ती हे पण विचारू शकतात की दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं शेकडा प्रमाण त्यांनी विचारलं. तर आयोगानं या प्रश्नाचं उत्तर जे दिलं आहे ते 21.9 दिलेलं आहे. खूप जणांना हे माहिती नव्हतं. जे अवांतर वाचन करतात, पाठांतरवाले व्यक्ती आहेत, त्यांनाच हे माहिती असेल आणि जवळपास सगळे ऑप्शन हे जवळपासचे दिसतात. त्यामुळं खूप जणांचं इथं कन्फ्युजन झालेलं आहे. बरोबर, एक उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर हा प्रश्न विचारला. आता ह्या प्रश्न मी 2-3 दिवसाच्या आधी घेतला होता, कारण आयोगानं प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये हा प्रश्न जवळपास 3 वेळा विचारला. आणि जेव्हा मी क्लास घेतला शेवटच्या काही दिवसांमध्ये, हा क्वेश्चन मला घ्यायचा होता आणि तो घेतला पण मी. आणि आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या याच्यामध्ये पण हा क्वेश्चन सापडतो. जे आपले अभिजित राठोड सर आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे परिवर्तन नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी ताबडतोबीचे हे उद्दिष्ट आहेत ना पूर्णच दिलेले त्यांच्या पुस्तकामध्ये. मी ते वाचले होते आणि तुम्हालाही सांगितले होते ते ताबडतोडीचे वैशिष्ट्य. आणि याच्यामध्ये फक्त यांनी जे उत्तर दिलं आहे फक्त असं की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 हे तात्काळीन ताबडतोबीचं उद्दिष्ट होतं. त्याचं उत्तर आहे आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. बाकी एकूण प्रजनन दर असे काही शब्द जर आले तर आपल्याला आता समजून जायचं आहे की हे खूप काही आपल्याला हे देऊन देतात, झटके देऊन जातात. सर्व मुलांचे, ठीक आहे, हे काही शब्द असतात जे आपल्याला समजून घ्यायचं. हे मेंटली जेव्हा आपण स्वतः क्वेश्चन तयार करतो ना, तर आपल्याला कळतं की हे शब्द आपण स्वतः टाकत असतो क्वेश्चन्समध्ये. एकूण, सर्व, सार्वत्रिक. ओके, त्यानंतर ठीक आहे, अशा प्रकारच्या गोष्टी. त्यामुळे याचं उत्तर 4 दिलं, तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर हा प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आयोगानं दिलेलं आहे. हा क्वेश्चन खूप संदिग्ध होता आणि वाचनामध्ये खूप लोकांच्या कमी आला तो, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचंही उत्तर केलं. भेदभाव नाही असं दिलेलं आहे. आणि राष्ट्रीय विश्व व्यापार संघटना कशावरती काम करते हे माझं मी सांगू शकतो की माझं बरोबर आहे. बाकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तिथं लॉजिक लावलं असेल. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे. आता ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सर्वात अनुकूल राष्ट्रांसाठी करार करेल का? नाही, ती करत नाही. राष्ट्रीय वागणुकीसंबंधी लक्ष देईल का? ती पण देत नाही. भेदभावासंबंधी ते बघते आणि भेदभाव नाही हे त्यांचं उद्दिष्ट आहे. ते कोणत्याच देशाच्या बाबतीमध्ये ट्रेड करण्याच्या ज्यांच्या त्या हे आहेत त्याच्याविषयी भेदभाव करत नाही.
त्यानंतर हा एक प्रश्न होता, राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर इथं विचारलं त्यांनी चूक आहे, तर हे बरोबर ठरेल. चूक विधान विचारलं आहे त्यांनी, हे तर बरोबर आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना 11व्या याच्यातली आहे. त्यानंतर समकालीन फलोत्पादन विकास कार्यक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळातला आहे, तर हे विधान पण अगदी बरोबर आहे. आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला, तर हे चुकीचं ठरतं. हा उपक्रम राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम तुम्हाला माहीत असेल, कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगा. ठीक आहे. येस, तर हे चुकीचं ठरेल. इथं क विधान अगदी बरोबर आहे. ठीक आहे. येस, ते तुम्ही लक्षात घ्या. रंजन कोळंबे सरांच्या बुकमध्ये आहे ते, भेदभाव राहित व्यापार, बरोबर पाहिलेच आहे तत्व. ओके. येस, प्रश्न विचारण्याची पद्धत आयोगाने बदललेली आहे, हे आपल्याला अजून एक लक्षात येतं या ठिकाणी. सर MPSC रॉंग क्वेश्चनचा ॲन्सर चेंज होऊन देईल का? येस, नक्कीच अविनाश सर. ठीक आहे, त्यांना ते करावंच लागेल, कारण खूप चुकीचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतात. ओके. त्यानंतर सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नामध्ये कोणत्या क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे निर्यातीच्या बाबतीमध्ये? याचा एक चार्ट मिळत असतो इकॉनॉमिक्सच्या, किंवा तुम्ही जे हे वापरता ना तुमचे करंट अफेअरचे बुक्स, त्याच्यामध्ये 18-19, 15-16 पासून त्याच्यामध्ये सगळं असतं. तर हे 18-19चं जर तुम्ही निर्यात आयातवाला बघितलं असेल, तर याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे अभियांत्रिकी वस्तू. 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा सर्वाधिक हिस्सा आहे, तर ते अभियांत्रिकी वस्तू आहेत. मी पण या प्रश्नाचं उत्तर तेच केलेलं होतं. ठीक आहे. बाकी तुम्ही टेन्शन नका घेऊ जे पेपर देणार आहेत. ठीक आहे, मी यामध्ये फक्त एक अनुभवासाठी पेपर देतो आहे. ॲक्च्युली तुम्हाला गाईड करणं हेच माझं काम राहील. शेवटपर्यंत मी या ठिकाणी गाईडच करणार राहणार. ठीक आहे. माझा स्कोअर तुम्हाला ॲक्च्युली काही विद्यार्थ्यांना माहीत पण आहे, पण मॅडमचा पण मी तुम्हाला सांगतो, मॅडमचा 55 स्कोअर आलेला आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता त्या कोणते कोणते पेपर्स देऊ शकतात, बट मेनली टार्गेट आम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी, ज्या विद्यार्थ्यांना खरंच याच्यामध्ये सिलेक्ट व्हायचं, कॉम्पिटिशन काही वाढवणार नाही. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं बिंदास पेपर द्या. ठीक आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका की जागा वगैरे हे होतील. तर हा प्रश्न आताच आपण बघितला. हे कोळंबे सरांचं पुस्तक पण तुम्हाला दाखवलं की त्यांनी सांगितलं त्यामध्ये डायरेक्ट की ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी आहे. आयोगानं म्हटलं की हे चुकीचं आहे. मग याचं उत्तर आयोगानं काय दिलं? अ-क-ड. याचं उत्तर पाहिजे काय होतं? अ-ब-क किंवा अ-ब-ड. ठीक आहे. याच्यामध्ये ATM कार्ड देण्यास परवानगी तर आहेच, मग हे तर 100% बरोबर ठरलंच असतं. अ-ब-क याचं उत्तर पाहिजे होतं, आणि याचं उत्तर दिलेलं आहे 1. ठीक आहे, कारण मी तुम्हाला स्पष्टपणे तिथं दाखवलं, तुम्ही आधीचं जर बघितलं तर या लेक्चरला पुढे करून. ठीक आहे, तर इथं बघू शकता ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी आहे. हे चुकीचं आयोगाने ठरवलं आहे. हा प्रश्न हॅशटॅग क्वेश्चन आहे. ठीक आहे, पुढच्या आन्सर कीमध्ये याचं उत्तर आपल्याला असं मिळायला पाहिजे. रंगराजन कमिटीबद्दल हा प्रश्न होता 11-12साठी. या ठिकाणी याचं उत्तर तुम्ही जे केलं होतं बेसिक उत्तर होतं 32-47. बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलं, आमचे लायब्ररीमधले सगळेच आहेत, त्यांनी हे उत्तर केलं. तुमचं चुकू शकतं, बट या ठिकाणी ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका. असा क्वेश्चन पहिल्यांदाच विचारला रंगराजन कमिटीबद्दल 11-12साठी. त्यांनी दारिद्र्यरेषा व्याख्या किती निश्चित केली होती? ठीक आहे, तर यस. ओके, ठीक आहे, सांगतो, काय हरकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं पण हा क्वेश्चन खूपच रिअलिस्टिक, म्हणजे संदिग्ध म्हणू शकता तुम्ही. आता एवढं कोणाला नसतं माहीत किती तज्ज्ञ व्यक्ती आणून बसवला पेपरमध्ये. ऑक्सफॅम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा किती टक्के आहे? ठीक आहे, हा प्रश्न विचारला आणि ह्याचं उत्तर 73 आयोगानं दिलं आहे. ठीक आहे, बऱ्याच जणांनी उत्तर नाही केलं असेल, याचं काहीतरी केलं असेल असं किंवा असं. उत्तर 73 आहे. हा ऑक्सफॅम अहवाल कोण जाहीर करतं? आपल्याला हे नवीनच सापडलं आहे, पण आपण याच्याबद्दल पूर्ण माहिती काढू, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. यस, संदर्भ बुक्स हे स्टँडर्ड असायला हवेत. महाराष्ट्रातील बहुतेक लेखक UPSC लेखकाचे पुस्तक कॉपी करतात, तर आपल्याला सरळ ते पुस्तकच वाचावे लागतील जे आहे UPSC संबंधित जे आहे ते वाचायचे आहेत. ठीक आहे, तर हा बघितला आपण. त्यानंतर सुरुवातीचे काही प्रश्न आपण बघू. सायन्सवरती आपल्याला एक नजर टाकायची. ठीक आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी सगळेच्या सगळे प्रश्न बरोबर आणले त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे सोपेच प्रश्न होते. हे वाचण्यात आलेले होते, हे आपण घेतले पण होते आपल्या क्लासमध्ये. क्वीन कॉन्सिल म्हणून कोणाची नियुक्ती झाली? हरीश साळवे, तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर हा क्वेश्चन खूप खतरनाक होता. आता हा प्रश्न सोडायचा होता, बऱ्याच जणांना सोडला, पण याचं उत्तर बऱ्याच जणांनी हे केलं, पण याचं उत्तर आयोगाने हे दिलं. ठीक आहे, आता एवढा मोठा कचरा कोणाच्या लक्षात राहतो?
आपल्या डोक्याचा कचरा होऊन जाईल एवढं मोठं जर आपण लक्षात ठेवले आकडे. ठीक आहे, 18-19चा आहे, त्याच्यात मेट्रिक टनमध्ये आपल्याला कचरा विचारला आहे. ठीक आहे, 16 इथं बघू शकतो आपण 1,64,663 मेट्रिक टन पुनर्चक्रित करण्यात आला तो कचरा आपल्याला विचारण्यात आलेला होता. त्यानंतर हा प्रश्न विचारला. आता हा प्रश्न ज्यांना माहीत होतं 2019चे नागपूर या ठिकाणी जे नाट्य संमेलन झालं याचे प्रेमानंद गजवी होते, तर त्यांचं उत्तर बरोबर निघालं या ठिकाणी. कारण 19च्या याच्यावरून डचं 2 असेल तर त्याच्यावरून उत्तर निघून जातं. कारण तिसरं पर्याय ओके ठाणेचं जे आहे ते आहे गंगाराम गवाणकर. त्यानंतर उस्मानाबादचे आहे जयंत सावरकर. मुलुंडचे आहेत ते कीर्ती शिलेदार आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता काय लक्षात ठेवता, लक्षात ठेवा तरी पुढच्या पेपरला येऊ शकतं, काही सांगता येत नाही. ठीक आहे, आता आपण मराठी नाट्यसंमेलनं पूर्ण स्थळ वर्ष सगळं करून घेऊ, त्याची तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, आता पुढं काय करायचं त्याच्याबद्दल पण आपण बोलू. हा प्रश्नात काही दम नव्हता, ज्यांना UPL माहीत आहे त्यांचं उत्तर निघून जातं. कारण 1चं जे आहे त्यांनी ते 2 दिलं. ठीक आहे, तर 2 एकाच ठिकाणी आहे. त्यानंतर आयुष्मान भारतविषयी प्रश्न होता. याच्यामध्ये या योजनेचा लाभ 10 कोटींपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे, हे बरोबर आहे. आयुष्मान कार्डधारकाला 5 लाख रुपये मिळतात. कोकलू तुम्हाला सांगितलं आहे क्लासमध्ये, हे पण बरोबर आहे. त्यानंतर 30 कोटी हे वाटत नाही, असं खूप आकडा मोठा वाटतो. आणि या ठिकाणी हे जे आहे ते पण आपल्याला दिसतंय जेव्हा तुम्ही दवाखान्यात गेले असाल या कोविड पिरियडच्या आधी किंवा त्याच्यानंतर, तर तुम्हाला या गोष्टी अशा दिसल्या असतील. आरोग्य मित्र अशीच एक योजना आपलं महाराष्ट्र शासन पण चालवते, ज्यावर आपण डिस्कस केलं होतं, महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे, आरोग्य योजना जी की अमरावती औरंगाबाद भागामध्ये खूप तिचा जास्त याच्याने लोकांनी फायदा घेतलेला आहे. ठीक आहे, या प्रश्नाबद्दल आपण डिस्कशन करू. पंछी आयोगासंबंधी पण प्रश्न होता, त्याच्याबद्दल पण बघू आपण. ठीक आहे, तर हे बघा. ओके, इम्प्रिंटवाला पण प्रश्न बघू, त्याचं उत्तर क आणि ई दिलेलं आहे आयोगानं. ओके, हां, तर हा तो प्रश्न आहे, याचं उत्तर फक्त क असं दिलेलं आहे. चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा होता, तर क हे चुकीचं ठरतं आणि याचं उत्तर जे आहे ते आपण ओळखलं इथं नेमकं. ठीक आहे, तर जास्तीत जास्त 5 लाख रुपये याच्यामध्ये देण्यात आलेले होते. त्यानंतर परमवीर चक्र हे सगळ्यात कमी असं याचं उत्तर, म्हणजे तुम्हाला इथं बघू शकता, परमवीर चक्र स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंतच्या 72 वर्षामध्ये सुमारे 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशामध्ये फक्त किती जणांना बहुमान प्राप्त आहे, तर तो 21 जणांना आहे. हे आता लक्षात ठेवा. फॅक्ट्स होती ही, पूर्णतः फॅक्च्युअल डाटा आहे आणि तो फॅक्च्युअल डाटा आता तरी आपल्याला माहीत असावा, कारण या पेपरमध्ये आपण खूप काही गोष्टी आता शिकून घेऊया. ठीक आहे, हां. त्यानंतर काय होती सांगा. 48 मार्क आहे. SCमध्ये कॅटेगरी ST साठी काही चान्स आहे का, तर यस आहे, तुम्ही तयारी करू शकता आणि बरेच विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. पण बाकी इंग्लिश खाडी, कॅटेलिना चॅनल, जिब्राल्टरची सामुद्रुनी या 3ही गोष्टी त्याने पार केलेल्या होत्या. मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं मी की जिब्राल्टरची केली नाही, ते चुकीचं आहे, ते डोक्यातून काढून घ्या. ठीक आहे, सुवेज कालवाच त्याने जे आहे ते समुद्र पार केला नाही आहे. बाकी असा विचारला असता क्वेश्चन तर चुकला असता का आपला. तेंजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार, तर जलतरणपटू विचारायला पाहिजे होता. प्रभात कोळी आहे, पण असा क्वेश्चन पूर्णतः फिरून विचारला की त्याने आतापर्यंत जे 6 समुद्र पार केले त्यात कोणत्या समुद्राचा समावेश नाही. तर जे आपण सिम्प्लिफाईड प्रकाशनाचं पुस्तक बघितलं असेल त्या प्रकाशनामध्ये त्यांनी व्यवस्थित सांगितलं होतं की सुवेज कालवा त्याने पार केलेलं नाही, बाकी जिब्राल्टर, इंग्लिश खाडी आणि कॅटेलिना चॅनल हे त्याने पूर्णतः पार केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर टोला मारला. बाकी या क्रिस्टिना कोच जॉर्जियाचा प्रश्न मी घेतला, क्लासमध्ये घेतला, 2-3 दिवसाच्या आधीच घेतला होता पेपरच्या. तर याच्याबद्दल मी बोललो होतो 14 मार्च 2019, पण एवढ्या गोष्टी लक्षात नाही राहत. आपण काही ह्युमन ब्रेन म्हणजे काही, आपण एक नॉर्मल व्यक्ती आहोत, या पाठांतर करणारे व्यक्ती आहोत का आपण. तर तरी पण ज्यांनी अंदाजी केला त्यांचा उत्तर बरोबर आला आणि व्हेरी गुड. ठीक आहे, ज्यांचा आला त्यांचा. बाकी हे प्रश्न तर ज्यांनी खूप वेळ लागतो यांना, पण काही प्रश्न खूपच सोपे होते. याच्यामध्ये शेतातील तण काढण्याचे व्यक्ती, त्यानंतर 28 व्यासाचं जे वर्तुळाकार मैदान होतं त्याच्यावर प्रश्न आला होता. त्यानंतर हे 3 व्यक्ती, हा तर खूपच प्रश्न होता. सचिन सरांनी सांगितलं आपल्याला की हा प्रश्न म्हणजे लाईक तो जो असतो तो एक मीम आहे, त्यावरून त्यांनी ते सांगितलं आपल्याला. खूपच सोपा प्रश्न हा होता. बऱ्याच जणांनी हा प्रश्न सोडवला आणि सगळ्यांचाच बरोबर आला. आकृतीचा हा प्रश्न होता, हा पण प्रश्न तुम्ही सोडवला असेल. याच्यामध्ये आता आपण बघूया डायरेक्टली सायन्सचे प्रश्न. ठीक आहे, कुठं गेले, हां, हिस्ट्रीचे पण बघू आणि सायन्सचे पण बघू, त्याची काळजी तुम्ही करू नका.
ठीक आहे. ग्रंथोत्तेजक मंडळी आयोगानं याचं उत्तर दिलेलं आहे. याचं उत्तर रानडे हे जे आहे परफेक्ट उत्तर आहे आणि जे की आपल्याला एका संदर्भामध्ये सापडतं, बऱ्याच याच्यात सापडत पण नाही, पण बरोबर उत्तर आहे ते त्यांनी जे दिलं ते. ठीक आहे, एक सेकंड थांबा. हां, ओके, याचं उत्तर हो. ओपन फिमेल किती लागेल PSI? यस. हां, गेलं ते गेलं. आता पुढचं सांगा. हा मला आवडला. जाऊ द्या ते प्रश्न. आता पुढं काय करायचं? पहिला महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या. या ठिकाणी ज्यांना वाटतं की आपले 42+ मार्क आहेत या पेपरमध्ये, असं सांगतोय मी ॲक्च्युली आताच्या कट ऑफवरून आणि पेपरच्या पातळीवरून, की ज्यांचे 42+ मार्क आहेत त्यांनी PSIसाठी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला काही हरकत नाही. दुसरी कॅटेगरी, ठीक आहे, यस, ओके, हां, तर या ठिकाणी लक्षात घ्या 42+. त्यानंतर ज्यांना 52 अबव्ह आहेत ते या परीक्षेसाठी STIसाठी पात्र आहेत आणि जागा कमी असल्यामुळं या ठिकाणी 55+ मार्क लागतील जर तुम्हाला ASOमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. ठीक आहे, 55+ लागतील. या 3 गोष्टी हे पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. आता ज्यांना कमी मार्क आहेत आपलं काय आता म्हणू शकतो, आपल्या नशिबाने थट्टा आज मांडली या प्रकारे, ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी काय करायचं? राज्यसेवा पूर्व परीक्षा, ठीक आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021ची तयारी आपण सुरू करून द्यायची आहे. आजपासून आपण पूर्णतः याचा प्लॅन डिझाईन करणार आहोत आणि याच्यासाठी तयारी करणं सुरू करून द्या. ज्यांचं मुख्य परीक्षेसाठी ते पात्र आहेत, कालच निकाल लागला, राज्यसेवा पूर्वमध्ये जे पास झाले त्यांनी जे आहेत याच्या मुख्यसाठी तयारी करा, ज्याच्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनवर आपण कोर्सेस आणलेले आहेत. मॅडमचा त्याच्यामध्ये दांडगा अनुभव आहे, त्यामुळं ते तुम्हाला मराठी इंग्रजी याच्या संबंधीची बॅच आहे, याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित शिकवतील, पॉईंट टू पॉईंट आणि पूर्ण एक माहिती. त्यानंतर अजून काय याच्यासाठी आपण प्रिपेअर करू शकतो? तुमची जर अजून पुढे कोणती एक्झामचा फॉर्म तुम्ही भरला नसेल, ठीक आहे, पुढचा प्लॅन सांगतोय तेच सांगतोय. ठीक आहे, हां, फिमेलचं खूपच कमी लागेल, ते मुलांचं सांगितलं. ठीक आहे, मुलांचा होता तो आणि त्याच्यावरून तुम्ही मुलींनी पण हे घ्या, त्याच्यामधून तुम्ही 5-5 मार्क मायनस करून टाका मुलींनी, जे मी आता सांगितलं त्यावरून तुमचा कट ऑफ ठरू शकतो. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, त्याच्यातून 5-5 मार्क काढून टाकायचे तुम्हाला. त्यानंतर 2021मध्ये या ठिकाणी बघा, ज्या तुमच्या परीक्षा नसतील समजा पुढे आता याच्यानंतर कोणती, तर तुम्ही आता तयारी करायला सुरुवात करून टाका. कशाची तयारी? तर राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व कंबाईन गट ब परीक्षा, पण ती थोडा त्याला वेळ आहे, पण जी आधी येणार आहे ती आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021. ओके, आणि ती लवकरच येणार आहे, कारण आधी तर कोरोना होता, आता कुठं आहे कोरोना? आता त्यांना परीक्षा काढणं भाग आहे. आता तर पोरं विद्यार्थी रस्त्यावर येतील तर ते वेगळंच काहीतरी वाटेल, आयोगाला पण ते आवडत नाही तुम्ही रस्त्यावर आलेले. ठीक आहे, त्यामुळं या ठिकाणी आपण याच्यासाठी आता तयारी करू शकतो. आणि आता काही अजूनही आहेत जे सायन्स फॅकल्टीवाले विद्यार्थी आहेत, त्यांनी तांत्रिक सेवा परीक्षा जी गट जे आहे कंबाईन झालेली आहे त्याच्यासाठी तयारी करू शकता. त्यानंतर त्याचा सिलेबस बघा, त्याचा एक व्हिडिओ टाकला आहे मी पूर्णतः वनसेवेसाठी कसं काय तयारी करायची वगैरे वगैरे. ठीक आहे, आणि मुख्य परीक्षेचे जे काही हे आहेत, आता तुम्ही म्हणू शकता की याच्यामध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं पण इम्पॉर्टंट आहे, पण वेळेचा थोडासा कमी पॅच आहे आपल्याकडे, त्याचं नोटिफिकेशन याचा आधी येईल, आपण मुख्य परीक्षेचं करत राहू. पण तरी पण मी तुम्हाला एक हिंट देतो, तुम्हाला मुख्य परीक्षा झाल्यासारखंही वाटेल आणि काही लॉस झाला असंही वाटणार नाही. मराठी आणि इंग्रजी, ठीक आहे, मराठी आणि हे जे इंग्रजी आहे हे 2 विषय चांगले करून घ्या, कारण HR हा पूर्णतः काही तिथं डेट्स आहेत त्यामुळे तो फॅक्च्युअल बनतो, पण तो वाचायला काही फारसा कठीण नाही, तो आपण इथं करून घेऊ यूट्यूबवरच आपल्या. ठीक आहे, पण मराठी इंग्रजी हे खूप आपल्या जवळचे आहेत, पण आपण याला हे कठीण जातात आपल्याला, तर ते मॅडम तुमच्याकडून पूर्णतः कळून घेणार आहेत मुख्य परीक्षेसाठी. मराठीला सोडू नका, इंग्रजीला सोडू नका, त्याचा कोर्स कंप्लीट करून घ्या. आतापर्यंत केला नसेल तर काही हरकत नाही, आता पुस्तक समोर ठेवून मॅडमचे पॉईंट टू पॉईंट क्वेश्चन सॉल्व करून तुम्ही हे करून घ्या, ही तुम्हाला मी नम्र विनंती करतो. मराठी इंग्रजीला अजिबात सोडू नका आणि ह्या ज्या पुढील परीक्षा आहे याची तयारी ठेवा. ठीक आहे, येस, क्वेश्चन पेपर हार्ड होता त्यामुळे स्कोर कमी आलेला आहे, सगळ्यांचाच आला. ठीक आहे, ओके ओके, यस, नक्कीच मदत करणार आहोत, इथंच आहे. ठीक आहे, कुठेच जाणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत इथं म्हणू शकतो आपण, पेपरच्या शेवटच्या दिवसपर्यंत मी होतो ना, मी कुठं गेलो का? ठीक आहे,
होतो इथंच आणि पुढेही राहणार आहे. आता ह्या मेन्ससाठी पण तुमची पूर्ण तयारी इथं होईल आणि जे विद्यार्थी पूर्वसाठी राज्यसेवा पूर्वसाठीचे क्लास लवकरच सुरू होतील, जे की यूट्यूबवर फ्री आहेत. प्राचीन भारताच्या इतिहासपासून तर सगळे जॉग्राफी जगाचा वगैरे सगळं करून घेऊ. आतापर्यंत आलेल्या क्वेश्चन सेटमधूनच क्वेश्चन डिझाईन केलेले आहेत, जे आपल्याला ह्या पेपरमध्ये दिसले. आता अजिबात टेन्शन घेऊ नका. आता झालं गेलं, पार पडलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या. एक गळ नाही आला तर काय झालं, अजूनही संधी आहेत, संधी गेलेली नाही. संधी ठोठावली होती ना, आपल्यासमोर आली होती, आपण पूर्ण प्रयत्न केला, नाही झालं, काहीतरी कमी पडलो आपण. पण आता नाही पडायचं आहे. कुठेतरी स्ट्रॅटेजी चुकली असेल, कुठेतरी जास्त प्रश्न सोडवल्यात गेले असतील, कुठेतरी जास्त चुकले असतील, पण आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण ह्या चुका टाळायच्या आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळवू. आणि मी तुमची साथ सोडणार नाही. ज्या ठिकाणी जेवढं मी तुम्हाला देऊ शकतो ते पूर्ण देणार आहे. आपली पूर्ण टीम तुमच्यासोबत आहे MPSC डिजिटल लॅबची, तर काळजी करू नका. आणि मॅक्स टू मॅक्स तुम्हाला जास्तीत जास्त या पुढच्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देऊ शकतो. आणि ज्यांना ज्यांना मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा आहे ते लवकरच सुरू करून द्या. 42+ वाले विद्यार्थी बिनधास्त मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत आणि त्यांनी अभ्यास करणं सुरू करून द्यायचं आहे. ठीक आहे, येस, असं काही नाही आहे. ठीक आहे, चालतंय. तर थँक्यू सो मच. उद्यापासून मॅडम पण येतील. आज त्यांच्याकडे नेटवर्क नव्हता म्हणून येऊ शकल्या नाही. बाकी जाता जाता सगळ्यांनी जे आहे या ठिकाणी आपापले स्कोर्स शेअर करू शकता आणि काही टेन्शन घेऊ नका. आहे आपले सगळे फ्री क्लास पण होतील जे आहे तसे, आणि पेड क्लास पण आहेत. कारण पोटापाण्याचा पण थोडासा विचार आहे, त्यामुळे ते करावं लागतं. यूट्यूब काही पैसे देत नाही, 2000 रुपये देतात ओके महिन्याच्या महिन्या. त्यामध्ये तुम्ही विचार करा, 3 लोक आहेत आपल्याकडे. ठीक आहे, त्यानंतर यूट्यूबचा ह्याचा सगळा इलेक्ट्रिसिटी आहे, डाटा, याचा सगळा खर्च असतोच ना.